नमस्कार श्रोते हो. आजकाल पर्यटनाला खूप चांगले दिवस आलेत किंवा पर्यटनाचं प्रमाण हे खूप वाढलं आहे हे आपण बघतो. म्हणजे अगदी 1-2 दिवसाची सुट्टी आली तरी लोकं लगेच बाहेर फिरायला निघतात. म्हणजे जसं जंगल पर्यटन आहे, निसर्ग पर्यटन आहे, विविध ठिकाणी स्थळांना तुम्ही भेटी देता. हे सगळं पर्यटन तर आहेच. पण एक नव्यानं असं एक पर्यटन आता उदयाला येतंय आणि ते म्हणजे मत्स्य पर्यटन. तर हे नेमकं मत्स्य पर्यटन म्हणजे काय आहे किंवा या पर्यटनाचे काय काय फायदे आहेत हे आज आपण सगळं जाणून घेणार आहोत. तर मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख हा आजचा आपला विषय आहे. तर श्रोते हो, याविषयीच आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत आणि याविषयी बोलण्यासाठी सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, पनवेल मत्स्य उपकेंद्र येथील मत्स्यशास्त्रज्ञ तथा प्राध्यापक डॉक्टर विवेक वर्तक सरांना. सर नमस्कार. नमस्कार सर, आता मत्स्य पर्यटन जे आहे तर काय म्हणजे नेमकं काय सांगता येईल याबद्दल? मत्स्य पर्यटन हा एक तसा नाविन्यपूर्ण शब्द आपण आज ऐकला, पण आज त्याची खूप मोठी नितांत गरज आहे. कारण की इतर पर्यटन आपल्याला माहिती आहे, ज्यामध्ये आपण एक पर्यटक म्हणून काही स्थळांना भेटी देतो आणि तिथल्या प्रेक्षणीय स्थळं असतील ती आपण पाहतो. बरोबर. पण मत्स्य पर्यटन ह्याचा जर आपण विचार केला तर तो मत्स्य व्यवसाय, मत्स्यपालन, समुद्र, नद्या, तलाव आणि जलसंपदा याच्याशी संबंधित पर्यटन अनुभव हा आपण पर्यटकांना देण्याबाबतीत आहे. अच्छा. याच्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो, जसं की आपण मत्स्यालय, ज्याच्यामध्ये शोभिवंत मासे असतात, ते आपण बाहेर जातो. त्याचप्रमाणे मत्स्यपालन प्रकल्पांना भेट देणं हे पण त्याच्यात पर्यटनाचाच एक विषय आहे की ज्याच्यामधून ज्ञानही मिळतं आणि माहिती मिळते. अशा प्रकारे बोट सफर आलं, म्हणजे बोटीतून आपण सफर करून जीवसृष्टी बघणं तलावातील किंवा समुद्रातील. नवीन एक कन्सेप्ट आहे की मच्छीमार गावांचा अनुभव, म्हणजे आपल्याला बऱ्याचदा शेती करतो ती शेती गावं माहिती असतात, पण मासे पालन करणारी किंवा मासेमारी करणारी गावं कशी असतात, त्यांचं राहणीमान कसं असतं, काय असतं, हे पण बघणं एक कुतूहल आहे आणि त्याचाही याच्यात समावेश होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे खवय्यांसाठीचे खाद्य महोत्सव होत असतात, पण समुद्र किंवा नदीतील माशांशी रिलेटेड असे समुद्र खाद्य महोत्सव किंवा फिश फूड महोत्सव, अशा प्रकारे त्यांचाही एक पर्यटनात्मक दृष्टीने आपण विचार करू शकतो. बरोबर. त्याचप्रमाणे मासे पकडणं यामध्ये पण पर्यटन दडलेलं आहे आणि अँगलिंग जसं आपण म्हणतो ते रिक्रिएशनल फिशिंग मध्ये येतं. ते पण एक पर्यटनाचा भाग आहे आणि त्याच्याकडेही आपल्याला गांभीर्याने आणि एक व्यावसायिक दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे स्कुबा डायव्हिंग आलं, स्नॉर्केलिंग आलं, या सगळ्या गोष्टी पण त्याचाच एक भाग आहे आपल्या मत्स्य पर्यटनाचा. डॉल्फिन सफारी आपण जातो, ते पण एक पर्यटनात्मक आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे आजकाल सीवीड आपण ऐकलं असेल की ज्याचा खूप सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापर केला जातो, खाद्यामध्येही त्याचा वापर केला जातो, फार्मास्युटिकल्स मध्ये त्याचा वापर केला जातो, ह्याचीही शेती केली जाते. हे पण एक पाहण्यासारखं आणि ह्याचाही पर्यटनात्मक याच्यामध्ये आपण समावेश करून लोकांना याचं कुतूहल असतं आणि ते बघायला दिलं आपण. त्याचप्रमाणे आमची जशी मत्स्य संवर्धन संशोधन केंद्र आहेत, इथेही आम्ही बऱ्याच प्रकारचे मत्स्य प्रात्यक्षिकं केलेली असतात. तर ही प्रात्यक्षिकं पाहणं पण एक पर्यटनात्मक भाग होऊ शकतो आणि त्याच्यातून नॉलेज मिळतं आणि त्या नॉलेज पासून आपण एक व्यवसायाचं रूपांतर करू शकतो. म्हणजे मत्स्य पर्यटन हे केवळ पर्यटन मर्यादित नसून मध्ये तिहेरी भूमिका आहे. म्हणजे पर्यटन तर आलंच, पण त्याच्यामध्ये शिक्षणही आलं आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाचं संरक्षण किंवा बायोडायव्हर्सिटी कशी असते हे बघणं, या सगळ्याचा मिलाप म्हणजे मत्स्य पर्यटन. अशी त्याची आणि रोजगाराची संधी पण त्यात, आणि त्यातून एखाद्याला ते नॉलेज आवडलं आणि त्याला व्यावसायिक म्हणून उभं राहायचं असेल तर त्याच्यातून व्यवसाय वृद्धीही होऊ शकते आणि आपल्या देशाचं किंवा राज्याचं आर्थिक गणित जे आहे ते सुधारण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. बरोबर. म्हणजे मत्स्य पर्यटनामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत आणि खरं तर खूप नाविन्यपूर्ण अशा गोष्टी तुम्ही सर सांगितल्या आहेत. तर आता सर, भारतामध्ये या मत्स्य पर्यटनाच्या किती संधी आहेत? आपण जर भारताच्या एक व्यापक दृष्टिकोन बघितला तर खूप संधी आहेत. अच्छा. कारण की जवळजवळ आपल्याकडे 11,098 किलोमीटर एवढं आपल्याकडे विस्तृत किनारपट्टी आहे. जर महाराष्ट्राचा विचार करायला गेला तर तीही 877.97 किलोमीटर एवढी आहे. तर किनारपट्टीच्या भागांवरही मत्स्य पर्यटन होऊ शकतं. पण तितकंच सीमित न राहता आपल्याकडे धरणं आहेत, नद्या आहेत,
खाड्या आहेत, मँग्रोव्ज आहेत, त्याच्यामध्ये एक जैवविविधता आहे. म्हणजे असं नाही की कोस्टल एरियालाच पर्यटन विकास होऊ शकतो असं नाहीये. बरोबर आहे. आपण अगदी विदर्भातही गेलो तरी ते पर्यटनाचा विकास खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. हा मत्स्य पर्यटन तिकडेही होऊ शकतो. म्हणजे किंबहुना मी असं म्हणेन की मत्स्य पर्यटनाची सुरुवात करायची झाली तर कोकण किनारपट्टी म्हणा किंवा आपण जी काही आपल्याकडे मेट्रो सिटीज आहेत किंवा असे पर्यटन स्थळ आहेत जिथे धरण आहेत, नद्या आहेत, त्यांचाही जर वापर करून तिथे मत्स्य पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो आणि त्याच्यातून स्थानिक रोजगारही निर्माण होऊ शकतो. ही मला वाटतं. त्यामुळे त्या खूप संधी आहेत भारतामध्ये. केवळ कोस्टल एरियाच पाहिजे असं नाही. विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी जाऊनही अशा प्रकारचे सेटअप्स करू शकतो आणि त्याच्यातून मत्स्य पर्यटन विकास करू शकतो. रायगडमध्ये कांदळवन सफारी सुद्धा म्हणजे मी बघितलंय बऱ्याच ठिकाणी केली जाते, श्रीवर्धन या भागामध्ये, आणि त्या महिला हे सगळं चालवतात. ते स्थानिक मच्छीमार जे आहेत, आता आपण बघाल की आपला 15 ऑगस्ट पर्यंत आता मासेमारी बंदीचा काळ आहे. अशा वेळी आपल्याकडे ज्यावेळी रोजगाराची समस्या निर्माण होते की आपण रोजगार निर्मिती कशी करणार, मत्स्य पर्यटन हा एक त्याला सपोर्टिव्ह व्यावसायिक दृष्टिकोनातून सपोर्ट होऊ शकतो. म्हणजे या कालावधीमध्ये जसं आपण धबधब्यावर जातो पर्यटन म्हणून आपण, तसं आपण हे कोस्टल एरियाज मध्ये जे काही गावं आहेत त्या गावांमध्ये जाऊन किंवा त्या गावांमध्ये कशा प्रकारे ही लोकल अँगलिंग चालते, फिशिंग चालते, स्थानिक छोट्या प्रमाणात मासेमारी तिथे चालू असते आणि ती वैविध्यपूर्ण असते. म्हणजे अगदी जे मासे येतात आपल्याकडे तर ते मासे ब्रीडिंग साठी येतात, ते बघण्याची पण एक संधी असते. म्हणजे ते चढताना दिसतात आपल्याला, अंडी टाकायला येतात, तर हे पण एक खूप बघण्यासारखं आहे की कशा प्रकारे ते मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वर येतात आणि खाडीतून वर चढतात आणि हे सगळं दिसतं. म्हणजे हे नाईट फिशिंग चालते ही बरं, आणि त्याच्यामध्ये हे मासे येतात, मग तिथे खाड्यांमध्ये त्यांची ती अंडी सोडतात, मग ती पिल्ल तयार होतात आणि मग अशा प्रकारे ते पाहण्यासाठी पण एक चांगल्या प्रकारे पर्यटन होऊ शकतं. नक्कीच होऊ शकतं. महाराष्ट्राला बोलायचं म्हटलं तर काय विशेष असे फायदे आहेत की मत्स्य पर्यटन त्यातनं चांगलं होऊ शकतं? महत्वाचं मला म्हणायचं की मी आपल्याला मगाशीच म्हणालो की आपल्याकडे 877.97 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. आपल्याकडे 6 किनारी जिल्हे आहेत आणि त्यातलं एक महत्वाचं मुख्य म्हणजे आपल्याकडे मुंबई आणि मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग असे जिल्हे आहेत जे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत, कारण की ते समुद्र आहे. तसेच आपल्याकडे धरणं आणि जलाशय पण आहेत. म्हणजे आपण अगदी मोठमोठे धरण आणि जलाशय आपल्याकडे उपलब्ध आहेत. मँग्रोव्ज आपण मग अशी म्हणालो ते प्रमाणे सागरी जैवविविधता आहे आणि ही सगळी पारंपरिक मच्छीमार संस्कृती आपल्याकडे आहे जी केवळ किनारपट्टीवरच नाही, तर आपण कोल्हापूर आणि इव्हन आपण विदर्भामध्ये जरी गेलो तरी मोगरा बंद सारख्या ब्रीडिंगच्या जुन्या ट्रॅडिशनल पद्धती आहेत ज्या आपण बघण्यासारख्या आहेत, ज्या अजून बऱ्याच जणांना माहित नाहीयेत आणि हे ह्याच वेळी होतं. तर हे त्याचा एक पर्यटनात्मक दृष्टीने जर विचार केला तर लोकांना ते बघायला आवडेल आणि मत्स्य पर्यटन त्याच्यातनं होऊ शकेल. महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या संधी आहेत. म्हणजे आपल्याकडे जी धरणं आहेत, आपल्याकडे नद्या आहेत ना, तिथेही अशा प्रकारचं ज्याप्रमाणे कोस्टल एरियाला आपण पर्यटनात्मक जेटीज बांधून किंवा तसं तिकडेही होऊ शकतं. फक्त त्याच्याकडे तसं विकास केला तर लोक नक्कीच आवडीने बघायला येऊ शकतील. म्हणून महाराष्ट्रातही अनेक संधी आहेत, त्या संधींचं आधी सोनं करणं आवश्यक आहे. नक्कीच, बरोबर आहे सर. आता या मत्स्य पर्यटनाचे जे प्रकार आहेत तर साधारण कोणकोणते असू शकतात? बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे की ज्याच्यावर अजून कोणीही तेवढा प्राधान्याने विचार केला नाही. सर, मगाशी तुम्ही या पर्यटनाचे प्रकार सांगितलेत, पण आता सागरी मत्स्यालय पर्यटन म्हणजे नेमकं काय? म्हणजे त्यामध्ये आपण काय काय बघू शकतो? हे बघा की आपल्याकडे मत्स्यालय ही संकल्पना खूप आधीपासून आहे. म्हणजे आपल्याकडचं जे खूप जुनं तारापूरवाला ॲक्वेरियम आहे ते खूप प्रसिद्ध असं ॲक्वेरियम होतं आणि ही संकल्पना खूप जुनी आहे. पण आता काळ बदलत चाललेला आहे, आज टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे आणि आज आपल्याकडे लोकांना एक आकर्षकपणा आणि तो ॲम्बियन्स या सगळ्या गोष्टी लोक बघतात. म्हणजे पूर्वी जसं काही असलं तरी लोक ऍक्सेप्ट करायचे, ठीक आहे, पण आजकाल तसं चालत नाही. व्यवस्थित लागतं, नीटनेटकं लागतं. म्हणजे ते बघून अपील चांगला वाटायला पाहिजे, मन प्रसन्न वाटायला पाहिजे. आज तेवढं जनरेशन आपलं आहे की ते डिमांड करतं. म्हणजे त्याच्यावर तर जे डिमांड आहे ते देणं गरजेचं आहे. मत्स्य पर्यटनाचा जो विकास आहे त्याचा मूळ गाभा इथेच आहे की आज नुसतं मत्स्य पर्यटनाचा विकास तेवढंच अपेक्षित नाहीये. ते पर्यटन हे डोळ्यांना आल्हाददायक आणि चांगलं दिसणारं असायला पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की त्याला इंटरनॅशनल फील यायला पाहिजे, तर आपण आपल्या देशाचा फीलही चांगला करू शकतो पर्यटनाच्या दृष्टीने.
कारण की आपल्याकडे जर बघायला गेलं तर हे सागरी मत्स्यालय, आपण जर तुलना केली जगातील सर्व मत्स्यालयांशी तर देशामध्ये त्या ताकदीचं आपल्याकडे मत्स्यालय नाहीच आहे. पण ते होऊ शकत नाही हे पण नाहीये, ते होऊ शकतं. बरोबर. आपल्याकडेही तशी जैवविविधता आहे, आपल्याकडेही तशी सागर संपत्ती आहे, आपल्याकडेही तितक्या उत्तम दर्जाचे आर्किटेक्ट्स आहेत. मानसिकता पाहिजे फक्त आणि विजन पाहिजे. बरोबर. की कसं असायला पाहिजे हे जर विजन असेल, ती आपली मानसिकता असेल, तर आपल्याकडे तशा प्रकारचे जे आर्किटेक्ट आहेत ते आपल्या विजनला किंवा आपल्या संकल्पनेला त्याला मूर्त स्वरूप देऊ शकतात. बरोबर. पण बेसिकली हे मत्स्यालयाच्या बाबतीत मी एस्पेशली म्हणतो, कारण की मी पण बाहेर जाऊन बघून आलेले मत्स्यालय, पण आपल्याकडे त्या ताकदीचं मत्स्यालय नाही आहे. आणि आमची डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं आम्ही पनवेल मत्स्य उपकेंद्र आहे, तिथेही आम्ही छोटं मत्स्यालय आणतोय. पण आम्ही म्हणतो की तिथेही अजून त्यापेक्षाही आंतरराष्ट्रीय दर्जाचं एखादं मत्स्यालय येऊ शकतं. बरोबर. जगातील इतर मत्स्यालयांमध्ये सर्वश्रेष्ठ असेल. आणि आता ते का होणार नाही तर होणार. आपल्याकडे तशी जमीन असते, आपल्याकडे सागर संपत्ती आहे आणि आपल्याकडे सर्व मनुष्यबळ त्याचं आहे, तांत्रिक मनुष्यबळ लागतं ते आहे. तर ह्या सगळ्यांचा मिलाप करून आपण तशा प्रकारचं मत्स्यालय निर्माण करू शकतो, जे बघायला केवळ भारतातील लोक नाही तर परदेशातील लोकही यायला पाहिजेत. बरोबर. हे एवढं मोठं ध्येय आपण ठेवून जर त्याचा जर केलं तर त्याचा विकास नक्की होऊ शकेल. ज्याच्यामध्ये आपण डॉल्फिन शार्क टनेल बनवू शकतो, ज्याच्यामध्ये सी लँड सारख्यांचे शो ठेवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या आपण करू शकतो आणि ते करणं गरजेचं आहे. आणि त्यांना आर्थिक विकासही होणार, म्हणजे मत्स्य पर्यटनातून खूप चांगला आर्थिक विकास होऊ शकतो. बरोबर. स्थानिक रोजगार मिळू शकेल. हो. आता सर अशी तुम्ही म्हणालात की त्या गावाचं एक वैशिष्ट्य असतं, म्हणजे आता मच्छीमार गावाचं जे पर्यटन आहे तर त्याविषयी काय सांगता येईल? मी स्वतः मच्छीमार गावांमध्ये अनेक सर्वेसाठी फिरलेलो आहे. त्यावेळी काही अशा गोष्टी आहेत की ज्या बऱ्याच जणांना माहिती नसतात, बघायला मिळत नाहीत. मासे पकडण्याचे वेगवेगळे ट्रॅप्स असतात, म्हणजे कास्टनेट असतात, जाळ्या असतात, बोट असतात, किंवा त्यांच्या घरांची रचना असते जी अजून काही लोकांनी तशीच ठेवलेली आहे. आणि त्यांची खाद्य संस्कृती आहे. तर या सगळ्यांचा मिलाप करून मच्छीमार गावं आहेत, त्या गावांमधील काही मॉडेल गावं निवडून त्याचा जर असं पर्यटनात्मक विकास करायचं ठरवलं तर ते शक्य आहे. आणि तिथे स्थानिक रोजगार निर्माण होईल, तिथे महिला बचत गट आहेत, सगळ्यांना ही हातात कामं मिळतील. म्हणजे त्यांच्या हाताची जी चव आहे सी फूडची ती आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्येही मिळू शकत नाही, पण त्या भगिनी आहेत किंवा बहिणी आहेत त्या इथे येऊन व्यवसाय सुरू करू शकत नाहीत शहरांमध्ये, पण त्यांना तिथे जागेवर अशा पर्यटनात्मक याच्यातून त्यांना त्यांचे हाताची चव आणि कलागुण दाखवण्याचं जर संधी मिळाली तर त्यांच्यासाठी चांगला आर्थिक सपोर्ट मिळू शकतो आणि लोकांनाही अशा प्रकारे बघायला आवडतं. त्यामुळे या सगळ्याचा समावेश करून आपण काही गावांची निवड करून ते मॉडेल डेव्हलप केलंय तर नक्कीच हे निर्माण होऊ शकतं. आणि किंबहुना मी आपल्याला उदाहरण देईन की परदेशामध्ये काही ठिकाणी असे जुनी गावं आर्टिफिशियली क्रिएट केलीत की त्यांच्या जुन्या संस्कृती तिथे आहेत. म्हणजे शहरांमध्ये ही जुनी गावं क्रिएट केलेली आहेत, पर्यटक जातात तिथे आणि कशा प्रकारे ती लोक राहायची, त्यांचा पेहराव कसा असायचा, अनुभव घेतात आणि हे सगळं तिथे तेवढ्याशा छोट्या जागेमध्ये बघतात. तर कशाला आपण हे आर्टिफिशियली क्रिएट करायचं. तीच गावं जी आहेत त्यांना थोडंफार जर सुधारणा केली पर्यटनाच्या दृष्टीने तर लोक ते नक्कीच बघायला येतील आणि त्यातून आर्थिक विकासही चांगल्या प्रकारे स्थानिकांचा होईल. म्हणजे आता काय होतंय, आता शहरामध्ये जी आर्टिफिशियल गावं क्रिएट करून पर्यटक जातात तिथे कोणीतरी एकाचा विकास होतो, एकाला आर्थिक त्याचा लाभ मिळतो. बरोबर. आपण गावात गेलो तर गावातल्या सगळ्या गावकऱ्यांना, स्थानिक मच्छीमारांना त्याचा फायदा होतो. सर आता बोट सफर किंवा डॉल्फिन पर्यटन, तर याविषयी काय सांगाल तुम्ही? डॉल्फिन सफारी म्हणा किंवा बोट सफारी हे आपल्याकडे कोस्टल भागामध्ये चालू आहेत. मला याच्यात एक असं सांगता येईल की ज्या प्रकारे आपल्याकडे धरण क्षेत्र आहेत तर अशा धरणांमध्येही अशा प्रकारच्या बोट सफारी ह्या मत्स्य पर्यटनाच्या दृष्टीने खूप चांगल्या होऊ शकतात. फक्त हे करताना तिथे ह्युमन सेफ्टी खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या ह्युमन सेफ्टीच्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करून जर अशा प्रकारे धरणांमध्ये जिथे संथ पाणी आहे किंवा धोका कमी आहे, लाटा नाही आहेत, अशा ठिकाणी जर बोट सफारी सारखे व्यवसायाला चालना दिली तर तिथून मत्स्य पर्यटन खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि तिथे फिशिंग ही चालते, ती फिशिंग दाखवता आली. किंबहुना काही धरणांमध्ये खूप युनिक ट्रॅपने कोळंबी पकडण्याचं फिशिंग होतं, म्हणजे मोठी जी झिंगा कोळंबी असते ती ट्रॅपनी पकडली जाते. तर बऱ्याच जणांना हेही माहित नसतं की आपण प्लेटमध्ये तर झिंगा येतो, आपल्या कोळंबी येते मोठी,
ही पकडली कशी जाते, तर तेही एक चांगल्या प्रकारचं बघण्यासारखं असतं. गोष्टी छोट्या आहेत, पण बऱ्याच जणांना या छोट्या गोष्टी बघण्यातही आनंद असतो. त्यासाठी आपण संधी निर्माण करून दिली तर हे असे पर्यटक येऊ शकतात, ते बघू शकतात. असं एक माझं विजन आहे आणि त्या दृष्टीने मत्स्य पर्यटन हे महत्वाची भूमिका आपल्या राज्यामध्ये बजावू शकतं. बरोबर. सर, याच्या बरोबरीनेच जलकृषी पर्यटन जे आहे तर त्याविषयी काय सांगता येईल? जलकृषी पर्यटन हा तर अतिशय खूप चांगला मत्स्य पर्यटनाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे त्याला एकात्मिक मत्स्य शेतीही म्हणतात. म्हणजे जिथे फक्त माशांचं पालन नसेल तर त्याच्यासोबत इतरही कृषी, फळबागा किंवा कोंबडी पालन, वराह पालन, शेळी पालन, अजून त्याच्यामध्ये गायी आणि म्हशी, असं संपूर्ण एक सेटअप, बरोबर, ज्याच्यामध्ये एकमेकाला पूरक ठरतील घटक असे. म्हणजे जसं गायी आणि म्हशी यांचं जे शेण आहे ते मत्स्य शेतीसाठी एक फर्टिलायझर म्हणून उपयोगात येतं. नंतर तलावाचं जे असं फर्टिलायझर म्हणजे नॅचरल ऑर्गॅनिक वॉटर जे असतं तलावामध्ये जे तयार होतं ते फळझाडांसाठी सुपीक ठरू शकतं. आणि एकमेकाचं अवलंबून राहून मग ही जी शेती केली जाते. आणि त्याच्यामध्ये पर्यटन म्हणजे हे सगळं बघण्यासाठी पर्यटक येणार, तिथेच ते राहणार, त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था. नंतर तिथे झालेलं प्रोड्यूस म्हणजे तिथे झालेलं दूध, मासे, अंडी, भाजीपाला, ह्या सगळ्या गोष्टी तिथेच त्या पर्यटकाला नॅचरल खायला द्यायच्या जेवणातून आणि ह्यातून. अशा प्रकारे हे एकात्मिक मत्स्य पर्यटन हा एक कन्सेप्ट होऊ शकतो. म्हणजे त्यासाठी जर कोणी पर्यटन क्षेत्राच्या जवळपास असेल, त्याची जमीन असेल, तर तिथे हे छोटे छोटे युनिट्स बनवायचे आणि त्यासाठी पर्यटकांना राहण्याची व्यवस्था, बरोबर, आणि मग तिथून मग जवळपासची पर्यटन स्थळं दाखवायची. अशा प्रकारचा हा एक एकात्मिक मत्स्य पर्यटनाचाही भाग खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये अर्थार्जन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. नक्कीच. सर, या मत्स्यालय पर्यटनाचं जे महत्व आहे आणि याच्या बरोबरीनेच या पर्यटनामुळे रोजगार सुद्धा वाढू शकतो, तर काय आपल्याला सांगता येईल याबद्दल? बघितलं तर आजकाल जगातील जी मोठी मत्स्यालय आहेत ना, ती केवळ मनोरंजनाची केंद्र नाही आहेत. बरोबर. तर ती संशोधन, शिक्षण आणि पर्यटनाचं पण आकर्षण आहे. म्हणजे तिथे आपण बघाल तर तिथे आतमध्ये रिसर्च लॅब पण असते, तिथे संशोधन पण होतं, तिथून ट्रेनिंग्स पण दिले जातात, शिक्षणही दिले जातात, आणि पर्यटन म्हणजे ऍट अ टाइम सगळं साधलं जातं. तर हे आवश्यक आहे, कारण की त्याच्यापासून आपल्याला समुद्राची जैवविविधता, नदीतील जैवविविधता, शोभिवंत माशांची माहिती मिळते. म्हणजे खरं तर समुद्राची ओळख होते असं आपण म्हणू शकतो. कारण की प्रत्येक वेळ स्कुबा डायव्हिंग सगळ्यांना जमेल असं नाही आणि खोल समुद्रात जाता येईल असं नाही. तर तसं आपण तिथे विश्व निर्माण करून समुद्राची जैवविविधता दाखवू शकतो आपण. त्याच्यामुळे मुलांना सायन्सची आवड निर्माण होते. लहानपणापासून त्यांना कळतं की बाबा खेकडे कसे असतात किंवा मासे कसे असतात, जेलीफिश कसे पकडले जातात किंवा घोडा मासा कसा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या नाविन्यपूर्ण त्यांना बघायला मिळतात. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर त्यांच्या मनामध्ये एक पर्यावरणाचं संवर्धन, जतन करायला पाहिजे, ही लहान मुलांना लहानपणापासूनच मनामध्ये हे विचार बिंबले जाऊ शकतात की बाबा हे सगळं आपलं बायोडायव्हर्सिटी आहे. आणि मग तिथे गेल्यावर हे शोज पण असतात, त्याच्या माध्यमातून हे कसं जैवविविधता आहे त्याचं जतन कसं करायला पाहिजे, कासवांना आपण कसं नाही मारायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. मग लहानपणापासूनच ह्या जनरेशनच्या मनावर ही गोष्ट बिंबली गेली तर मग ते पुढे तसं करत नाहीत. आणि स्थानिक रोजगार निर्माण होतो, त्याच्यामुळे पर्यटन होतंच. आणि ह्याच्यामुळे रोजगार आपण विचारलं ना, तर रोजगारामध्ये खूप संधी आहेत. एक गाईड म्हणून राहू शकतात. मत्स्य पर्यटन काय आहे, त्याच्यामुळे एखाद्याला बोट चालवण्यासाठी बोट चालक म्हणून त्याच्यात रोजगार मिळू शकतो. टँक मेंटेनन्स करण्यासाठीचा मिळू शकतो. आणि महिला बचत गटांना तिथे एखादं सी फूड आउटलेट केलं किंवा आपण जसं बघतो तिथे त्या मत्स्यालयामध्ये त्या मत्स्यालयाचं एक युनिक आठवण निर्माण करणारे गॅलरीज असतात. मग ते टी शर्ट म्हणा, किचन म्हणा किंवा काय म्हणा, अशा प्रकारे स्टॉल्स, त्याच्या माध्यमातूनही ही रोजगार निर्मिती होऊ शकते. आपण महिला बचत गटाने हे अशा प्रकारचं काम देऊन त्या माध्यमातून आपण करू शकतो. एखादं सी फूड रेस्टॉरंट तिथे करून तेही चालू शकतं चांगलं. बरोबर. बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की त्या पर्यटनाच्या जवळपासच होमस्टे असतात, मग त्या लोकांनाही त्याचा रोजगार मिळू शकतो. तसंच माशांचे मूल्यवर्धित पदार्थ त्याचं प्रशिक्षण देऊ शकतो. मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ जसं कोळंबी लोणचे किंवा माशांचं लोणचं किंवा ड्राय फिश पॅकेज केलेले, हेही तिथे विक्रीसाठी आपण ठेवू शकतो. त्याच्यातूनही रोजगार उत्पन्न होऊ शकतो. हस्तकला काही असतील, माशांचे आर्टिफॅक्ट्स असतील, असेही आपण तिथे ठेवू शकतो. किंवा तिथे नाही म्हटलं तरी एखादं ट्रेनिंग सेंटर आपण करू शकतो. तर त्याच्यात माध्यमातूनही रोजगार
निर्माण होऊ शकतो आणि हे शक्य आहे. त्याच्यामुळे त्या त्या भागातल्या लोकांना, स्थानिक रोजगारांना, युवकांना त्याच्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. आणि अशा लोकांसाठी जे कोणी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आपण प्रशिक्षण घेऊन त्यांना ह्या विषयामध्ये प्रशिक्षित करून त्यांनाच पुढे रोजगारही देऊ शकतो. बरोबर. म्हणजे आजकाल हा प्रश्न चाललाय की रोजगार कुठे आहे. तर आधी त्यांना प्रशिक्षित करा आणि प्रशिक्षित झालेल्या लोकांना, मत्स्य पर्यटनामध्ये त्यांना प्रशिक्षित झालेल्या युवक युवतींना आपण अशा प्रकारच्या पर्यटन केंद्रावर जॉबही देऊ शकतो. म्हणजे अशी पूर्णपणे एक शृंखला निर्माण होऊ शकते आणि रोजगार निर्मिती त्याच्यातून होऊ शकते. नक्कीच सर. आता या मत्स्य पर्यटनामध्ये आपण बघायला गेलं तर हल्ली आपण पर्यावरणाचं खूप बोलतो की पर्यावरण संवर्धन गरजेचं आहे. तर त्याचं काय महत्व सांगता येईल या पर्यटनातनं? ज्यावेळी मत्स्य पर्यटन आलं ना त्यावेळी आवर्जून हे महत्वाचं आहे, हे प्लॅस्टिक मुक्त पर्यटन करणं गरजेचं आहे. नक्कीच. कारण की हे सगळं प्लॅस्टिक जे आहे ते सर्व माध्यम नद्यांमधून इकडून तिकडून जमा होऊन समुद्रात जातं आणि समुद्र आपले हे प्लॅस्टिकमय व्हायला लागलेले आहेत आणि प्लॅस्टिक पोल्युशन वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे माशांच्या संख्येवर पण हे परिणाम करतं. कारण की हे मायक्रोप्लॅस्टिक्स असतात, ते त्यांच्या इंटेस्टाईनमध्ये जाऊन त्यांची मृत्यू हे झाल्याचेही आपल्याकडे रिपोर्ट्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला प्लॅस्टिक मुक्त मत्स्य पर्यटन आपल्याला करायला पाहिजे. समुद्र किनारे किंवा धरण यांच्या स्वच्छतेची पण तेवढीच काळजी आपण घेतली पाहिजे. कारण की आपल्या समुद्र किनाऱ्यांवर गेल्यावर तो फील येत नाही जे आपण बाहेर जातो. कारण की ते किनारे स्वच्छ असतात आणि ते स्वच्छ ठेवले जातात. आणि ह्याच्यासाठीही आपण ज्यावेळी पर्यटनात्मक दृष्टीने विचार करतो त्यावेळी नुसतं पर्यटन करणं नाही तर त्याच्याबरोबर समुद्र किनारे स्वच्छता हे जो कोणी ती पर्यटन केंद्र निर्माण करेल किंवा त्याच्यातून त्याचा व्यवसाय बघेल त्यांनी व्यवसायाबरोबर ही पर्यावरणाची काळजी घेणं पण गरजेचं आहे. आणि ते का गरजेचं आहे? पर्यटक त्याच्यामुळे स्वच्छता असेल तर आकर्षित होतात. अरे हा बीच खूप स्वच्छ आहे, इथे जाऊया आपण. म्हणजे का तिथे जाऊया? मग तिथे गेल्यानंतर ते बीचवर नुसते जातात का? तर आजूबाजूला होमस्टे मध्ये राहतात, मग तिथल्या लोकांचा रोजगार वाढतो. पण एखादा बीच खराब असेल, तिथे प्लॅस्टिक्स असतील किंवा कचरा असेल तर एकदा जातील, नंतर ते आजकाल रिव्ह्यू आणि रेटिंग देणं खूप सोपं आहे. प्रसार माध्यमावर रेटिंग देतात लगेच की नाही हा बीच खराब आहे. 10 लोक ते रेटिंग वाचून लगेच त्याच्याकडे पाठ फिरवतात. असं झाल्यामुळे तिथल्या स्थानिक होमस्टेचा परिणाम होतो पर्यटनावर. म्हणून आकाशवाणीच्या माध्यमातून जे कोणी हा कार्यक्रम ऐकत असतील आणि ते मत्स्य पर्यटनामध्ये इच्छुक असतील तर त्यांनी मत्स्य पर्यटनाबरोबर सामाजिक जाणीव ठेवून तिथली स्वच्छता ही अतिशय महत्वाची आहे आणि ती ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण बघतो ना बोट सफर म्हणा किंवा धाडसी खेळ म्हणा, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेफ्टीची जबाबदारीची आहे ती गोष्ट आहे आणि त्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्याचं पालन व्हायलाच पाहिजे. की किती वर्ष एखादी बोट वापरू शकता किंवा त्याच्यात किती प्रवासी क्षमता असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं पालन हे काटेकोरपणे व्हायलाच पाहिजे. म्हणजे आज एखादा इन्सिडेंट झाला तर तो लोकांच्या खूप दूर दूर पर्यंत लक्षात राहतो आणि मग पर्यटक पाठ फिरवतात. तर हे होऊ नये म्हणून काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर विशेष भर दिला आणि जर मत्स्य पर्यटन केलं तर खूप चांगल्या प्रकारे होईल. किंवा मी म्हणेल की मत्स्य पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन यांनी एकमेकाला पूरक असं हातात हात घालून गेलं तर चांगला विकास होऊ शकतो. नक्कीच, खरंच आहे सर. सर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये हे मत्स्य पर्यटन चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतं? मी आपल्याला मगाशी म्हणालो ना की एक विजन असेल आणि तसं तिथे जैवविविधता असेल किंवा पर्यटनाची संधी असतील तर महाराष्ट्रात कोणत्याही भागामध्ये मत्स्य पर्यटन जिथे धरणं आहेत, नद्या आहेत, समुद्र आहेत, तलाव आहेत, तिथे विकास होऊ शकतो. बरोबर. फक्त आपण लोकांना कसं ते दाखवतो, त्यांचं लाईफस्टाईल इथलं सोडून ज्यावेळी पर्यटन म्हणून आपल्याकडे येतात त्यावेळी त्यांची ही माफक अपेक्षा असते की स्वच्छता असावी, दिसायला चांगलं असावं, नीटनेटकं असावं. तर या सगळ्या गोष्टींचं जर आपण पालन करून जर ते मत्स्य पर्यटन विकसित केलं तर कोणत्याही भागामध्ये, अगदी दुर्गम भागामध्ये जरी असेल तरी लोक गाडी घेऊन तिथे जातील. आणि आपल्याकडे अनेक जिल्हे आहेत, मी तर म्हणेन आधुनिक मासळी बाजारपेठा ही आता काळाची गरज आहे आणि ते प्रत्येक शहरामध्ये होऊ शकतात. बरोबर. स्वच्छ मच्छी मार्केट हे पण एक बघण्याचंच ठिकाण होऊ शकतं. किंबहुना प्रदेशामध्ये असे मार्केट बघायला लोक पर्यटन स्थळ म्हणून जातात की हे कशा प्रकारे स्वच्छ आणि सुंदर मार्केट आहे. मी स्वतः गेलो होतो. म्हणजे त्या ठिकाणी अजिबात तुम्हाला वाटत नाही की हे मच्छी मार्केट आहे. म्हणजे कुठे वास नाही, कचरा नाही, घाण नाही, सगळं सिस्टमॅटिक, प्रत्येकाची जागा ठरलेली असते, खूप चांगलं असतं. किंवा एसी असतात हे मार्केट्स. वेगवेगळ्या योजनाही आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून विकसित करता येऊ शकतील. आणि
हे मार्केट्स बघायलाही लोक येऊ शकतात. बरोबर. म्हणजे नुसते ते येणार नाहीत, मग आल्यावर मासे घेऊनच जाणार. म्हणजे अशा प्रकारे डायरेक्टली और इनडायरेक्टली मत्स्य पर्यटन होऊ शकतं. नक्कीच. आणि ते सगळीकडे होऊ शकतं महाराष्ट्र. सर, आता सी युनिव्हर्स सारख्या जे आधुनिक मत्स्यालय आहेत, तर त्यांची का गरज आहे आपल्याकडे? आपल्याकडे नाहीच आहे ना, म्हणून गरज आहे. आणि ते होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपली स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते, रोजगार निर्मिती होऊ शकेल, आणि आपल्या मत्स्य पर्यटनाला नवा आयाम पण मिळेल. बरोबर. की बाबा भारतामधलं हे जागतिक दर्जाचं मत्स्यालय आहे आणि तिथे आपण नवनवीन ट्रेनिंग कोर्सेस देऊ शकतो. सी लायन हाताळायचे कसे, त्यांना माणसं लावायचे कसे, याचं पण ट्रेनिंग असतं. ह्या गोष्टी आपण आणू शकतो. इथे आपल्याकडे मनुष्यबळ कमी पडलं तर आपण बाहेरील मनुष्यबळ घेऊन त्याचाही वापर करू शकतो. आणि अशा प्रकारच्या ह्याची अतिशय नितांत आपल्याला आवश्यकता आहे. कारण की आपण आता म्हणजे खूप पुढे चाललेलो होतो. आपला विकास हा फार जलद गतीने चालू आहे, ग्लोबल. त्याच्यामुळे आपल्याला आता ग्लोबल लेवलचं यावंच लागणार आहे आणि ते होऊ शकतं, ही मला खात्री आहे. सर, आता आपण ही सगळी एवढी चर्चा केली की मत्स्य पर्यटन कसं असायला हवं किंवा काय काय त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी आहेत, परत गावांमध्ये सुद्धा हे कसं विकसित होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी बघितल्या. पण तुम्ही आता एक जाता जाता श्रोत्यांना काय संदेश द्याल किंवा काय सांगाल तुम्ही? मी श्रोत्यांना संदेश असा देऊ इच्छितो, किंबहुना जे कोणी मत्स्य पर्यटन या व्यवसायात उतरण्यास इच्छुक आहेत, या लोकांसाठी मी विशेषतः सांगू इच्छितो की मत्स्य पर्यटन हे केवळ पर्यटन नाहीये. त्याच्यामध्ये रोजगार आहे, अधिक पर्यावरण संरक्षण आहे, त्याच्यामध्ये शिक्षण आहे, बरोबर, त्याच्यामध्ये ग्रामीण विकास आहे, नक्कीच, त्याच्यामध्ये सांस्कृतिक जतनही आहे, प्लस त्याच्यामध्ये आर्थिक प्रगती आहे. पण केवळ आर्थिक प्रगती ही न बघता, म्हणजे केवळ पैसा हा मिळवायचा आहे म्हणून मत्स्य पर्यटनाकडे न बघता, मूल्यही वर्धन कशी होतील, मूल्यांचाही विकास कसा होईल हे बघणं गरजेचं आहे. खरंय. आणि हे दोन्हीचा समतोल राखून ज्यावेळी आपण एखादं विजन ठेवतो, एखाद्या गोष्टीकडे बघतो, त्यावेळी ते सस्टेनेबल असतं, शाश्वत असतं. नाहीतर एका सर्टन ठिकाणी जाऊन त्या गोष्टी अडकतात, जिथे पैसा फक्त बघितला जातो, बरोबर आहे, तिथे विकास खुंटतो. पण जिथे पैशाबरोबर मूल्यही बघितली जातात, म्हणजे पैसा पण पाहिजे आणि मूल्यही विकसित व्हायला पाहिजेत, ह्याचा समतोल राखून आपण मत्स्य पर्यटनाकडे बघा. आपल्याला काही या बाबतीत मार्गदर्शन लागलं तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं पनवेल येथे मत्स्य उपकेंद्र आहे. इथे आम्ही ह्या सर्व मॉडेल्स विकसित करतोय, केलेले आहेत. त्या येऊन आपण आमच्याशी चर्चा करा, बघा, मार्गदर्शन घ्या, ट्रेनिंग घ्या आणि मग ह्याच्यामध्ये उतरा. आपण, आपल्याला स्काय इज अ लिमिट आहे. सर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मत्स्य पर्यटन हे नुसतं फिरण्याचं साधन नाही आहे. नक्कीच. तर रोजगार आहे, पर्यावरण संवर्धन आहे, त्याच्यामध्ये शिक्षण आहे आणि खरंच ग्रामीण विकासाचा जो एक चांगला आणि अतिशय प्रभावी असा मार्ग आहे, तो या पर्यटनातनं साधू शकतो आपण. महाराष्ट्राची जी विशाल किनारपट्टी आहे आणि समृद्ध अशी जलसंपदा आपल्याकडे आहे, मत्स्य संस्कृती आहे, या सगळ्याचा समन्वय साधून जर आपण हा व्यवसाय केला आणि तुम्ही आता जसं सांगितलं आर्थिक नफा आणि मूल्य साखळीचा एक सुवर्ण मध्य गाठायला पाहिजे. म्हणजे आपला जो आजचा विषय की मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख, तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या दृष्टीने जर आपण वाटचाल केली तर नक्कीच ही नवी ओळख मिळू शकते. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन आणि खूप नाविन्यपूर्ण अशी माहिती तुम्ही सर्व श्रोत्यांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.